म्हणजे काँग्रेसचा तर एकही खासदार आता महाराष्ट्रात उरलेला नाहीये. एक वाक्य बाळासाहेबांचं खूप महत्वाचं होतं, जे मला खरं तर खूप मनाला लागलं. पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात, ते आम्हाला सांगा. नमस्कार, जय भीम. स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या एका नव्या चर्चेमध्ये. मी मिलिंद धुमाळे. मित्र, मागच्या व्हिडिओसाठी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपण जो अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आजच्या चर्चेचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे. आज मुंबईच्या फोर सीझन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून शरद पवार उपस्थित होते. शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस गट, शिवसेना, उद्धव ठाकरे उपस्थित होते. परंतु या आजच्या बैठकीत सुद्धा कोणताही तोडगा निघालेला दिसत नाही आहे. निर्णायक काही आउटपुट आलेला दिसत नाही. त्यामुळे आपल्याला ही चर्चा करायची आहे. कारण की एक लक्षात घ्या, बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये सोडल्या जातात, मीडियामध्ये सोडल्या जातात, किंवा त्यांचे जे पत्रकार आहेत त्यांच्या पेरोलवरचे समर्थक सो अँड सो असतील, ते खोट्या बातम्या समाजामध्ये पसरवतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आता वंचित बहुजन आघाडीनेच स्वतःच त्या पद्धतीने आता माहिती द्यायला सुरुवात केली. ही एक चांगली बाब आपण मानायला हवी. त्या अनुषंगानेच आपण सुद्धा ही माहिती देत असतो. त्यामुळे ऑथेंटिक माहिती, खरी बातमी आणि सत्य माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला इथेच खऱ्या बातम्या मिळतील, खरी वस्तुस्थिती समजेल आणि इतर कुणाच्या पत्रकारांच्या नादी लागून तुम्ही चुकीचं मत बनवाल आणि नंतर तोंडघशी पडाल, अशी वेळ तुमच्यावर येऊ नये. त्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा, ही तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. आता वळूया आपल्या आजच्या चर्चेकडे. तत्पूर्वी एक महत्त्वाची अपडेट देतो तुम्हाला. आत्ताच्या स्टेटसपर्यंत, म्हणजे काल ते स्पष्ट झालं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पुढारीचे संपादक प्रसन्न जोशी यांच्याशी जी चर्चा झाली, जी मुलाखत होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचा आजच्या क्षणापर्यंत कोणत्याही प्रकारचा सहभाग महाविकास आघाडीमध्ये झालेला नाही आहे. आता आजच्या चर्चेत सुद्धा ही गोष्ट, म्हणजे हे जे स्टेटस आहे ते कॅरी फॉरवर्ड झालं असंच म्हणावं लागेल. कारण की आजच्या चर्चेत सुद्धा जसं सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं आहे की त्यांनी जे प्रस्ताव दिलेले होते त्यांच्यावरती चर्चाच झालेली नाही आहे. तर पहिली गोष्ट, वंचित बहुजन आघाडीने 15 ओबीसीसाठी जी मागणी केली होती त्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे. ऐका. मागच्या वेळेला आम्ही दिलेल्या अजेंडापैकी एक महत्वाचा अजेंडा होता की आपण 15 ओबीसी उमेदवार 48 पैकी दिले पाहिजेत. ओबीसी समाजाचं जे सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण झालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी, देशाच्या हितासाठी 15 उमेदवार हे ओबीसी असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती. त्यावर सुद्धा कुठली चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अल्पसंख्याक गटासाठी 3 जागांची मागणी केली होती. त्यावर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे. तेही ऐका. 3 उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायातील असावेत, मुस्लिम असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती. हा प्रस्ताव दिला होता. त्यावर सुद्धा कुठलीच चर्चा झाली नाही. त्याच प्रकारे
भाजपला हरवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ज्या प्रकारच्या कानाभाका घेतल्या जात आहेत माध्यमांमधून, मीडियामधून सांगितलं जातं आहे की आपण अशा पद्धतीने लढायचं आहे, सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. आणि मग एकत्र यायचं आहे तर मग एकत्र आल्यानंतर प्रत्येकाला वाटा काय देणार आहात, जागा किती, या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने सुद्धा विचारणा केली असता त्यांना काय उत्तर मिळालं तुम्ही ऐका. महाविकास आघाडीचा भाग असलेला कुठलाही पक्ष हा भाजप सोबत निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या नंतर कुठल्याही प्रकारे समझोता करणार नाही, युती आघाडी करणार नाही, असं लेखी आश्वासन आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. हाही अजेंडा आम्ही मांडला होता. मात्र त्यावर सुद्धा कुठलीही भूमिका याच्यामध्ये मांडण्यात आलेली नाहीये. सर्व पक्षांनी यावर मौन धारण केलं होतं. पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल. मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये. एक वाक्य बाळासाहेबांचं खूप महत्वाचं होतं जे मला खरं तर खूप मनाला लागलं. बाळासाहेब म्हणाले की मी आघाडी सोबत आहे, पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्या सोबत नाहीये. ही अतिशय म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती. बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, भाजपचा पराभव या आघाडीने करावा, यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा, आपण पुढे जाऊ. याचा अर्थ असा आहे की या क्षणापर्यंत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही जागेचा आश्वासन दिलेलं नाहीये, कोणताही आकडा दिलेला नाहीये. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबद्दल कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह असं काही मुवमेंट दिसत नाही. म्हणजे ज्या काही बातम्या येतात त्या त्यांच्या वाया पत्रकारांकडून येतात किंवा संजय राऊत म्हणतात की सहभाग आहे, एवढंच असतं. जागा वाटपचं काय हा मुद्दा येतच नाही पुढे. आज जेव्हा विचारण्यात आलं की किती जागा देताय, किती जागा सोडताय ते तुम्ही कळवा, तर त्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे. याचा अर्थ वंचित बहुजन आघाडी अजून त्या महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे निखिल वागळे असतील, संजय आवटे असतील, आणखी इतर पत्रकार असतील, ते लाईव्ह येतात, यूट्यूबवर येतात आणि काय काय गोष्टी बोलतात आणि त्यांची मतं मांडत वंचित बहुजन आघाडीवर प्रेशर करण्याचा प्रयत्न करतात. त्या गोष्टीला काय अर्थ उरत नाही हे यातून स्पष्ट होतं. कारण की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या गोष्टी महाविकास आघाडीकडूनच व्हायला हव्यात. ते महाविकास आघाडी मला वाटतं या पत्रकारांच्या करवी करण्याचा प्रयत्न करते. हे हास्यास्पद गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. तर दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये जो युवा आघाडीचा कार्यक्रम होता महाविकास आघाडीचा, हे तिन्ही पक्ष त्यात होते. सिद्धार्थ मोकळे यांनी सुद्धा तो आरोप केला होता. त्याच्या तुम्ही जर पुण्यात राहणारे असाल किंवा पुण्यात त्या दरम्यान गेले असाल तर बघितलं असेल, अख्ख्या पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी छोटे छोटे मोठे असे बॅनर लावलेले होते. सोशल मीडियावरचं त्यांचा कॅम्पेन बघा. त्या बॅनरवरती महाराष्ट्रात ज्याची नगण्य ताकद आहे अशा आम आदमी पार्टीचा सुद्धा लोगो होता. मात्र त्यात कुठे तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा लोगो दिसतोय का? बाळासाहेबांचा फोटो दिसतोय का? वंचित बहुजन आघाडीचं नाव दिसतंय का? कुठेच नाही. त्यामध्ये आपचं सुद्धा नाव आहे असंही कळतं. म्हणजे ज्या आपला तुम्ही बी टीम म्हणता भाजपची, आता ती भाजपची बी टीम तुम्ही पावन पवित्र करून घेतलेली आहे. म्हणजे भाजपमध्ये पण वॉशिंग मशीन आहे आणि आता महाविकास आघाडीमध्ये पण वॉशिंग पावडर यायला लागली असं एक अंदाज यायला लागला आहे. म्हणजे ज्याला बी टीम म्हणायचं त्याला परत तुम्ही घेता. मग निदान तसे आरोप तर करू नका. जनता म्हणून आम्ही हे बघतोय सगळं. मग त्या पुण्याच्या महाविकास आघाडीच्या युवा कार्यक्रमात 3 पक्षांची नावं आहेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. सेम गोष्ट आता अकोल्यामध्ये घडली आहे.
अकोल्यामध्ये सुद्धा या 3 पक्षांची कार्यकारिणीची बैठक आहे आणि ते एकत्र लढायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस अशा 3 पदाधिकाऱ्यांची बैठक अकोल्यामध्ये 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी होते आणि सगळ्यांनी एकत्र लढायचं आहे वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मग याचा तरी अर्थ काय घ्यायचा आता आंबेडकरी जनतेने? हे काय चाललंय? तुम्ही माध्यमांमध्ये एक बोलता, तुम्ही पत्रकारांशी एक बोलता, चर्चेत एक बोलता आणि तुमचे पत्रकार वेगळंच काहीतरी सांगतात. बरं, पत्रकारांनी असं सांगितलं की 4 ते 6 जागा सोडणारच म्हणून. निखिल वागळे बोलत होते ना 4 ते 6 जागा सोडणार. मग ते आज त्या बैठकीमध्ये का नाही क्लिअर होऊ शकलं? त्या गोष्टी तर क्लिअर झाल्या पाहिजे होत्या. नक्की किती जागा आहेत, काय आहे. हे भिजत गोंगडं कितपत लांबवणार आहे? म्हणजे महाविकास आघाडी आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेसारखीच व्हायला लागली. तारीख पे तारीख. हा काय प्रकार आहे? तुम्ही ह्याच्यावर निर्णय कधी घेणार? तुम्ही जर जुन्या बातम्या बघितल्या, तुम्ही जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांच्या ज्या युतीच्या चर्चा आहेत, वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही घ्यायचं, मागच्या 6 महिन्यांपासून या चर्चा सुरू आहेत. म्हणजे 6 महिन्यांपासून आजवर कोणताही निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला नाही आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळी या युतीच्या चर्चा सुरू झाल्या, इंडिया आघाडी स्थापन झाली, इंडिया आघाडीत घेणार की नाही, म्हणजे सुरुवातीला इंडिया आघाडीचे जे पक्ष स्थापन झाले, सर्वांनी न चुकता, दांभिकपणा न करता, बदमाशी न करता या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि शोधल्यासुद्धा पाहिजेत. प्रामाणिकपणे समजून घेतले पाहिजेत की इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी, त्यांनी आंबेडकरी चळवळीतला जे पक्ष आहेत त्यांना सामील करून घेतलं नव्हतं. याची सर्वात पहिली ब्रेकिंग न्यूज ही जागल्या भारतनेच दिली होती. कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये जाऊन बघा, तुम्हाला या प्रकारची बातमी मिळणार सुद्धा नाही. ही बातमी केवळ जागल्या भारतने दिली होती की इंडिया आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टी नाही आहे, म्हणजे बसपा, आणि महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष वंचित बहुजन आघाडी सुद्धा नाही आहे. त्याशिवाय त्यांची इंडिया आघाडी झालेली होती. तिथून ही सुरुवात आहे. 6 महिन्यांपासून या लोकांनी चालढकल केलेली आहे, मागे पुढे सुरू आहे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात घेणं यासाठी गरजेचं आहे, कारण की आताचं जे काही वातावरण सुरू आहे, जो काही दबाव सुरू केला जातो, इतरांकडून केला जातो, याशिवाय आपलेच लोक आपल्या विरोधात उभे केले जातात, या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आंबेडकरी राजकारण उभं राहू नये यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे महाविकास आघाडी आपल्या देशातील न्यायव्यवस्थेसारखी वागायला लागली की काय, अशी एक शंका यायला लागली. म्हणजे तारीख पे तारीख. इथंही तसंच सुरू आहे. बैठकांवर बैठका. आउटपुट काय तुम्ही सांगतच नाही आहे जनतेला. एक काय ते जाहीर करा. मी कालही माझ्या फेसबुकच्या पोस्टमध्येही सांगितलं की जसं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली, ती युती जाहीरपणे करण्यात आली. हॉलमध्ये ती युती जाहीर करण्यात आली. आंबेडकर भवनला जाहीर करण्यात आली. आंबेडकर भवनला बाकायदा तो प्रेस कॉन्फरन्सच झाली. तुम्ही एक काम करा ना, महाविकास आघाडीने 4 पक्षांनी मिळून अशी एक प्रेस कॉन्फरन्स घ्या. शिवसेना भवनला घ्या किंवा नरिमन पॉईंटला घ्या, यशवंतराव चव्हाण सेंटर, किंवा मग आंबेडकर भवनला घ्या. 4 पक्षांनी अशी लाईव्ह पत्रकार परिषद घ्या आणि तिथे जनतेला सांगा की कुठला पक्ष, की कोणते घटक पक्ष तुमच्या महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे जनतेचा सुद्धा संभ्रम दूर होईल. नाही तर काय होतं आहे की महाविकास आघाडीचे समर्थक आहेत त्या अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेले आहेत.
आणि त्यांना तेवढंच कळतं, जे ते पत्रकार सांगतात तेच धरून ते पळत राहतात. त्याच्याने काय होतं, समर्थकांमध्येच भांडणं सुरू होतात आणि मग या भांडणाचा परिणाम संबंध बिघडण्यात होतो. आणि समर्थकांमध्ये तिथं झोंबाझोंबी सुरू होते. ह्या गोष्टी टाळायला हव्यात, कारण तुम्हाला एकत्र काम करायचं आहे. उद्या महाविकास आघाडीमध्ये 4ही पक्ष आले, त्यानंतर मग या 4ही पक्षांना सोबत काम करावं लागणार, त्यांच्या समर्थकांना काम करावं लागणार. मग तुम्हाला सगळ्यांना मिळून भाजपशी 2 हात करायचे, शिंदे गटाशी 2 हात करायचे, तुम्हाला अजित पवार गटाशी 2 हात करायचे. त्यावेळी तुम्ही एकटे लढणार आहात का? सोशल मीडियावर सुद्धा हे सुरू होणार. त्यावेळी काय करणार? तुम्ही दिलेल्या शिव्या, तुम्ही दिलेले टोमणे, आरोप, हे सगळं घेऊन परत तुम्ही एक दिलाने काम करणार का? याचा विचार सगळ्या पक्षाच्या समर्थकांनी सुद्धा करण्याची गरज आहे. परंतु जबाबदारी ही खरं तर पक्षांची आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. कारण त्यांच्या आडमुठेपणामुळे, त्यांच्या भिजत गोंगडा ठेवलेल्या या गोष्टींमुळे समाजात सुद्धा चुकीचे मेसेज चाललेत. कोणाला कळतच नाही आहे सहभाग आहे की नाही. आणि त्यामुळं काय होतंय, बदनामी वंचित बहुजन आघाडीची होते. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, कारण आता आचारसंहिता लागू शकते केव्हाही. त्यानंतर मात्र मग वेळ मिळणार नाही आणि नंतर मग वेळ गेलेली असेल आणि मग सगळे उमेदवार जाहीर होतील आणि त्यानंतर मग 10 ते 12 सीट पडल्या की मग शिमगा करण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग त्यांच्या नावाने रडण्यात सुद्धा काही अर्थ नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, जनतेची अशी अपेक्षा आहे आणि आव्हानसुद्धा आहे. जनतेकडून आम्हीसुद्धा आव्हान करतो, या 4ही पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे. सर्वांना, 4ही पक्षांना एकमेकांची गरज आहे आणि 4ही पक्षांची ताकद ही आजच्या घडीला तेवढीच आहे. म्हणजे काँग्रेसचा तर एकही खासदार आता महाराष्ट्रात उरलेला नाही आहे. शिवाय ग्राउंडवरती काय काम चाललं आहे याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे भाजपचं जे काम चालू आहे, आज प्रत्येक माणसासोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम भाजप करतंय अशा आम्हाला बातम्या येतात. परंतु काँग्रेस कुठे दिसत नाही, शिवसेना कुठे दिसत नाही आणि राष्ट्रवादी सुद्धा दिसत नाही आहे. त्यामुळे ग्राउंडवरती सुद्धा आपलं पण काम दिसलं पाहिजे. आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाही. हाताचा पंजा बघितला की लोक छापा मारणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा, लवकरात लवकर निर्णय घ्या. जो काही निर्णय असेल तो निर्णय घ्या, म्हणजे जनतेला सुद्धा निर्णय घ्यायला मोकळीक मिळेल आणि संधी पण मिळेल. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या चर्चेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहील. रजा घेतो. धन्यवाद.